सुहानी भटनागर, एक नाव जे दंगल या चित्रपटासोबतच अजरामर झाले। या चित्रपटात ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारून सुहानीने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली। मात्र नियतीला वेगळंच मान्य होतं आणि 2024 मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी सुहानीचे निधन झाले। सुहानीचा जन्म 15 नोव्हेंबर 2005 रोजी दिल्लीत झाला। लहानपणापासूनच तिला अभिनयात रुची होती आणि अनेक बाल कलाकार स्पर्धांमध्ये भाग घेत होती। 2016 मध्ये तिला दंगल चित्रपटात ज्युनियर बबिता फोगटची भूमिका मिळाली। या चित्रपटात ती घरोघरी जाऊन प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली। दंगलच्या यशानंतर सुहानी काही टीव्ही जाहिरातींमध्ये दिसली, मात्र नंतर तिने कामातून ब्रेक घेऊन शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की शिक्षण पूर्ण करून ती चित्रपटांमध्ये परतणार आहे। 2023 मध्ये सुहानीच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते। उपचारासाठी ती घेत असलेल्या औषधांच्या रिॲक्शन्समुळे तिच्या संपूर्ण शरीरात पाणी साचले। याच आजारामुळे 17 फेब्रुवारी 2024 रोजी तिचे निधन झाले। सुहानीचे निधन हे कला क्षेत्रासाठी एक मोठा धक्का आहे। आम्ही सुहानी हिला श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखद वेळेत संयम मिळो ही प्रार्थना करतो। दंगल चित्रपटातील बबिता फोगट अर्थात सुहानी भटनागरची भूमिका तुम्हाला कशी वाटली होती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा।